काही ठिकाणी हाय अलर्ट डिक्लेअर केलेला आहे। त्याच्यामध्ये काही ठिकाणी येलो, काही ठिकाणी रेड अशाही पद्धतीच्या सूचना ह्या दिल्या गेलेल्या आहेत। कधी महाराष्ट्राच्या इतिहासात, आता माझी आई 87 वर्षाची आहे, ती 18 वर्षाची असताना तिचं लग्न झालं। ह्या गोष्टीला जवळपास 51 वर्ष झाली, 70 नाही रे, 51 वर्ष झाली ती इथं आली लग्न होऊन। ती मला सांगत होती, सकाळी मी तिला पण ढेकळवाडीत गेलो तेव्हा भेटायला गेलो होतो, ती म्हणली अजित गेल्या 51 वर्षात एवढा पाऊस ठराविक काळात झालेला माझ्या तरी पाहण्यात नाही। आम्ही सकाळपासून कलेक्टर, प्रांत, त्याच्यामध्ये आमचे DYSP, PWD, इरिगेशन हे सगळे अधिकारी घेऊन मी फिरतोय। काही अधिकाऱ्यांना, चीफ ऑफिसर वगैरेंना बारामतीतच थांबवलेलं आहे, त्यांना MIDC वाल्यांना, नगरपालिकावाल्यांना, काही इतर प्रांत किंवा BDO वगैरे त्यांना तिथं थांबून तिथली कामं करायला सांगितली। काल दुपारपासून काल उशिरापर्यंत पाऊस पडला। बारामती, इंदापूर, दौंडची सरासरी आहे 14 इंचाची वर्षाची। काल शेटफळगडे म्हणून आमच्या इंदापूर तालुक्यात गाव आहे, तिथं आता आम्ही पुढं जाणार आहे। आता इथनं शेटफळगडेला या बापू या, त्या ठिकाणी जाणार आहे। तिथं मला सकाळी कलेक्टर सांगत होते की जवळपास तिथं पाऊस पडला हा 13 इंच पडला, 13 इंच एका दिवसात। म्हणजे वर्षाला 14 इंच पाऊस पडतो, तिथं 13 इंच पाऊस पडला। बाकीकडे 7-7 इंच पाऊस पडला। आणि दुर्दैवाने काय झालं, कॅनॉल बंद आम्ही केलेला होता, पण बंद केला तरी क्लोजर यायला 48 तास लागतात। आदल्या दिवशीच कॅनॉल बंद केला होता, पण ते यायला वेळ लागला आणि भरपूर पाऊस ठराविक काळात पडल्यामुळं इकडं मुरमाडी वरचा जो भाग आहे, ज्याला पूर्वी माळ आम्ही म्हणायचो, ते सगळं पाणी आमच्या कॅनॉलमध्ये उतरलं आणि एक कॅनॉल फुटला। निराडावा कालवा आपल्या लिमटेकच्या ठिकाणी एक फुटला, आपल्या ह्याच्या इथं काटेवाडीच्या परिसरामध्ये अलीकडच्या बाजूला भवानीनगर आणि काटेवाडीच्या बॉर्डरला, मासाळवाडीच्या जरा पुढं अशा पद्धतीनं 2 ठिकाणी कॅनॉल फुटले। परंतु आता 250 क्युसेसनं पाणी आपल्या निराडावा कालव्याचं चाललं आहे, हळूहळू कमी होईल। आम्ही एस्केप पण काही सोडायला सांगितलेले आहेत। नीरा नदीला पण पाणी आहे, काही प्रमाणात करा नदीला पण पाणी आहे। तुम्ही मीडियाच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी बघितलं, सगळ्या ओढ्यांना भरपूर पाणी आहे। आणि त्याच्यामुळं आम्ही जी गावं आत्तापर्यंत कव्हर केलेली आहेत किंवा जी शेतं खराब झालेली आहेत आमच्या शेतकऱ्यांची, काही ठिकाणी कांदा देखील कन्हेरीमध्ये तुम्ही बघितलं असेल, एका माझ्या शेतकऱ्यांनी कांदा काढलेला आहे, तो पण भिजला आहे। अशा सगळ्याचे पंचनामे करण्याच्या बद्दल सकाळपासून सुरुवात झाली।